हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून 93 पेज नंबर वरील इलिस्ट्रेशन नंबर 12 आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचं आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओवरती निश्चित कमेंट करा. तसंच आपले जे काही इयत्ता 12वी शिकणारे जे काही आपले मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. इलिस्ट्रेशन नंबर 12 आपल्याला दिलेलं आहे. Following is the receipt and payment account of Chambers of Commerce bid for the year ended 31st March 2018. 31 मार्च 2018 आपल्याला चेंबर्स ऑफ कॉमर्सचं रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट आपल्याला दिलेलं आहे अँड सम ॲडिशनल इन्फॉर्मेशन आणि काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे. यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st मार्च 2018 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. आपल्याला रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटवरनं त्याच्यानंतर ॲडिशनल इन्फॉर्मेशनवरनं आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करायचं आहे 31 मार्च 2018चं. 31 मार्च 2018चं आपल्याला काय करायचं आहे, इन्कम अँड एक्सपेंडिचर आणि बॅलन्स शीट तयार करायचं आहे. रिसिप्ट साईडला दिनांक दिलेली 31 मार्च 2018 म्हणजे आपलं करंट इयर काय झालं, 2017-18 झालं. 2017-18 आपलं काय झालं, करंट इयर झालं. रिसिप्ट साईडला आपल्याला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन दिलेलं आहे, कॅशचे बॅलन्स आहे. त्याच्यानंतर टू सबस्क्रिप्शन आणि काही इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे, इन्क्लुडिंग ₹8,000 फॉर 2016-17. या 72,000मध्ये 8,000 रुपयाची जी काही सबस्क्रिप्शन आहे ती 2016-17 म्हणजे मागच्या वर्षाची ॲड झालेली आहे. तिला काय करावं लागणार आहे, लेस करावं लागणार आहे. त्याच्यावरती एक स्टार करायची आहे. टू सेल ऑफ मशिनरी विकली आपण 20,000 रुपयाची. त्याची बुक व्हॅल्यू किती होती, 25,000 होती. त्याच्यानंतर डोनेशन आहे 55,000 आणि ॲडमिशन फी आहे रेव्हेन्यू म्हणजेच काय, एक प्रकारचे इन्कमच आहे. 6,000 रुपयाचं आपल्याला ॲडमिशन फी दिलेली आहे. पेमेंट साईडला आपल्याला दिलेलं आहे इन्शुरन्स 10,000 रुपये, प्रिंटिंग अँड स्टेशनरी 4,000 रुपये, बुक्स दिलेले आपल्याला 30,000 रुपये, कम्प्युटर दिलेले 60,000, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस दिलेले 4,000, फर्निचर दिलेलं आपल्याला 62,000 आणि बाय बॅलन्स कॅरेट डाऊन कॅशेट बँक दिलेलं आपल्याला 5,250 रुपये. पुढे आपल्याला काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे, ती इन्फॉर्मेशन आपल्याला पाहिजे आहे. ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये पहिली इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे, एक नंबर, ॲसेट अँड लायबिलिटी ऑन 1 एप्रिल 2017 वेअर ॲज फॉलो. आपल्याला ॲसेट आणि लायबिलिटीची 1 एप्रिल 2017ची काय दिलेले आहेत, काही अमाऊंट दिलेली आहे. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन दिलेले आहे 10,000, मशिनरी दिलेली आहे 50,000, बिल्डिंग फंड दिले 2,10,000 आणि इन्व्हेस्टमेंट दिलेलं आपल्याला 3,00,000. या ठिकाणी आपल्याला 1 एप्रिलचं काय दिलेलं आहे, बॅलन्सेस दिलेलं आहे. म्हणजे वर्ष सुरू होण्याची जी काही तारीख आहे त्या तारखेला आपल्याला ॲसेट आणि लायबिलिटीचं काय दिलेले आहेत, काही अमाऊंट दिलेलं आहे. या डेटवरनं आपल्याला काय कळतंय की आपल्याला एक बॅलन्स शीट तयार करायची आहे. त्याच्यानंतर सेकंड ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली आपल्याला डेप्रिशिएट मशिनरीवरती आपल्याला डेप्रिशिएशन दिलेलं आहे. 3 नंबरची ॲडजस्टमेंट आपल्याला दिलेली आहे, ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. डोनेशन रिसीव्ह फॉर बिल्डिंग फंड, डोनेशनची जी अमाऊंट आहे ती बिल्डिंग फंडसाठी आपल्याला मिळालेली आहे. त्या डोनेशनला एक स्टार करायची, डोनेशनला एक स्टार. त्याच्यानंतर 4 नंबरची ॲडजस्टमेंट आपल्याला दिलेली आहे, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर द करंट इयर वॉज ड्यू फॉर ₹6,000 इन्क्लुडिंग ₹2,000 फॉर 2016-17. आता या ठिकाणी जे नवीन पुस्तक आलेलं आहे अपडेट होऊन, त्याच्यामध्ये हे जे मी पेनाने लिहून घेतलेलं आहे ही ॲडजस्टमेंट पूर्ण आलेली आहे. जुने जे काही पुस्तक होते 2020च्या ॲडिशनचे, याच्यामध्ये इन्क्लुडिंग ₹2,000 ऑफ 2016-17 हे शब्द आलेले नाही आहे. तर कोणाकडे जुनं पुस्तक असेल तर त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये हे ॲड करून घ्यायचं आहे, म्हणजे ही जी काही 4 नंबरची इन्फॉर्मेशन आहे ती पूर्ण होईल. आपल्याला काय म्हटलेलं आहे की आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन करंट इयर वॉज ड्यू 6,000. करंट इयरचं सबस्क्रिप्शन 6,000 रुपये आउटस्टँडिंग आहे आणि त्याच्यामध्ये या 6,000मध्ये 2,000 2016-17चे काय आहेत, ॲड आहेत. म्हणजे या 6,000चं जे काही टोटल सबस्क्रिप्शन आहे आउटस्टँडिंग, याच्यामध्ये मागच्या वर्षाचे 16-17चे जे काही सबस्क्रिप्शन आहे ते काय आहे, ॲड आहे. ही ॲडजस्टमेंट आपल्याला काय करायची आहे, सेपरेट करायची आहे. सुरुवातीला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याच्या अगोदर आपल्याला ही जी काही 1 नंबरची जी काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे ॲसेट अँड लायबिलिटीचं, 1 एप्रिल 2017चे जे काही बॅलन्सेस दिलेले आहे, या बॅलन्सेसवरनं आपल्याला एक बॅलन्स शीट तयार करायचं आहे वर्किंग नोटमध्ये. तर चला एक बॅलन्स शीट तयार करूया.
या ठिकाणी मी एक वर्किंग नोटमध्ये बॅलन्स शीट तयार केलेलं आहे. बॅलन्स शीट ॲज ऑन 1 एप्रिल 2017चं. आता आपल्याला या ठिकाणी जी ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली आहे ॲसेट अँड लायबिलिटीची, त्याचं पोस्टिंग करायचं आहे. सुरुवातीला दिलेलं आहे आपल्याला आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. ॲसेट साईडला आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन अमाऊंट 10,000 रुपये. त्याच्यानंतर मशिनरी, ॲसेट साईडला मशिनरी अमाऊंट 50,000 रुपये. त्याच्यानंतर बिल्डिंग फंड लायबिलिटी साईडला अमाऊंट 2,10,000 रुपये अमाऊंट कॉलमला. त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट ॲसेट साईडला अमाऊंट कॉलमला 3,00,000 रुपये. इथं आपल्याला 1 एप्रिल 2017चे जे बॅलन्सेस दिलेले होते त्याचं आपण पोस्टिंग केलेलं आहे. रिसिप्ट अँड पेमेंट साईडला काही बॅलन्सेस आपल्याला दिसतात का ते चेक करायचे आहेत. या ठिकाणी एक बॅलन्स आहे आपलं 2016-17चं, ते म्हणजे कॅशेड बँक. ते पण आपल्याला या ठिकाणी पोस्ट करून घ्यायचं आहे. कॅशेड बँक अमाऊंट 22,250 रुपये. पुढे हे जे काही बॅलन्स शीट आहे हे बॅलन्स शीट क्लोज करायचं आहे आपल्याला सिंगल डबल लाईनमध्ये, आणि ॲसेट साईडची टोटल घ्यायची आहे. ॲसेट साईडची टोटल येते 3,82,250. लायबिलिटीला लिहायचं आहे 3,82,250. 3,82,250 मायनस 2,10,000, जो फरक येईल त्याला नाव द्यायचं आहे कॅपिटल फंड. 1,72,250. हे जे काही आपण 1,72,250 ही जी काही अमाऊंट आहे ही आपण काय केलेली आहे, शोधलेली आहे. कशी शोधलेली आहे? ॲसेट मायनस लायबिलिटी करून जो फरक आलेला आहे त्याला आपण नाव दिलेलं आहे कॅपिटल फंड. म्हणजे ही अमाऊंट कोणती आहे, तर ही आहे बॅलन्सिंग फिगर. ही अमाऊंट आहे बॅलन्सिंग फिगर. आता जी काही ॲडजस्टमेंट आहे मशनरीची जी काही 2 नंबरची ॲडजस्टमेंट आहे त्याची स्टार करायची आहे मशनरीवरती डेप्रिशिएशन आहे, आणि बिल्डिंग फंडमध्ये डोनेशन ॲड होणार आहे. इथं आपले जे काही 1 तारखेचे जे काही 1 एप्रिल 2017चं जे काही आपल्याला बॅलन्स दिलेले होते ते आपण सॉल्व्ह केलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, पुढची स्टेप काय आहे, आपल्याला रिसिप्ट अँड पेमेंट साईडचे जे काही अमाऊंट आहे ते आपल्याला पोस्ट करायची आहे. त्याच्या अगोदर हे जे काही आपण बॅलन्स शीट तयार केलेलं आहे याची पोस्टिंग आपल्याला करावी लागेल. चला पोस्टिंग करूया. सुरुवात करूया आपण लायबिलिटी साईडनं. कॅपिटल फंडचं अमाऊंट लायबिलिटी साईडला लिहून घेऊ. कॅपिटल फंड अमाऊंट इनर कॉलमला 1,72,250. त्याच्याच खाली एक 4-5 लाईन सोडून बिल्डिंग फंडची अमाऊंट 2,10,000 रुपये. इनर कॉलमला ॲडजस्टमेंट आहे. त्याच्यानंतर आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 10,000चं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन होतं. 10,000चं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन होतं. ॲसेट साईडला लिहा आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 2016-17, 2017-18. ज्या वेळेस सबस्क्रिप्शनचा पोस्टिंग करायची असेल त्यावेळेस तुम्ही मागचं वर्ष आणि लिहूनच घेत चला. मग मागच्या वर्षी जी अमाऊंट आलेली असेल किंवा नसेल, पण मात्र ती लिहून घेत चला. याच्यामुळे काय होईल, आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना एकदम सोप्या पद्धतीने तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. 2016-17चं जे काही आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन किती येणारे होते, 10,000 रुपये. 10,000 रुपये सबस्क्रिप्शन येणार होतं. आलेलं किती आपल्या रिसिप्ट साईडला काय म्हटलेलं आहे, 16-17चं किती आलेलं आहे, 8,000 आलेलं आहे. येणारं किती होतं, 10,000.
10,000 येणार होतं, आलेलं किती आहे 8,000, म्हणजे अजून किती बाकी आहे 2,000 बाकी आहे. 2,000 बाकी आहे, फक्त 2,000चा हिशोब या ठिकाणी आपल्याला करावा. इनर कॉलमला लिहायचं आहे 2,000 रुपये. त्याच्यानंतर मशिनरी ॲसेट साईडला मशिनरी अमाऊंट इनर कॉलमला लिहायचे 50,000 रुपये, ॲडजस्टमेंट आहे. त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट एक लाईन सोडून अमाऊंट आउटर कॉलमला 3,00,000 रुपये. त्याच्यानंतर कॅशेड बँक याची अमाऊंट आपण घेत नाही. इथं आपण हे बॅलन्स शीटचं पूर्णपणे पोस्टिंग केलेली आहे. आता आपली पुढची स्टेप जे काही आपल्याला रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट दिलेलं आहे त्याची आपल्याला काय करायची आहे, पोस्टिंग करायची आहे. पोस्टिंग करूया रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटची. सुरुवातीला आपल्याला दिलेलं आहे कॅशेड बँक ओपनिंग बॅलन्स, हे आपण घेत नाही. सबस्क्रिप्शन इन्कम साईडला लिहायचं आहे सबस्क्रिप्शन बाय सबस्क्रिप्शन अमाऊंट इनर कॉलमला लिहायचे 72,000 रुपये. त्याच्यानंतर पुढे टू सेल ऑफ मशिनरी सेल ऑफ मशिनरी विकलेली आहे. मशिनरी विकली, मशिनरीतून लेस सेल. किती रुपयाची मशिनरी विकलेली आहे बघा, या ठिकाणी 20,000 रुपयाची मशिनरी विकलेली आहे, पण तिची बुक व्हॅल्यू किती होती 25,000. म्हणजे प्रत्यक्ष मशिनरी आपल्या संस्थेमधून किती गेलेली आहे 25,000 रुपयाची गेलेली आहे. म्हणून 50,000च्या खाली लिहायचं लेस 25,000. 25,000च्या खाली आडवी रेष अमाऊंट तिथंच 25,000 रुपये इनर कॉलमला. या ठिकाणी अजून आपल्याला डिप्रिशिएशनची अमाऊंट कॅल्क्युलेट करावी लागणार आहे. त्याच्यामुळे हेवी इन्व्हेस्टमेंट एक 2-3 लाईन सोडून खाली लिहून घ्यायचं आहे, कारण मशिनरीच्या खाली अजून आपल्याला जागा लागणार आहे. इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट 3,00,000 रुपये. पुढे मशिनरी विकलेली आहे 25,000 रुपयाची मशिनरी 20,000ला विकलेली आहे, म्हणजे काय झालेलं आहे 5,000 रुपयाचा लॉस झालेला आहे. लॉस झालेला आहे एक्सपेंडिचर साईडला लिहायचं आहे टू लॉस ऑन सेल ऑफ मशिनरी अमाऊंट 5,000 रुपये आउटर कॉलम. त्याच्यानंतर पुढे डोनेशन इन्कम आहे. सबस्क्रिप्शनच्या खाली एक 2-3 लाईन सोडून द्यायचं आहे बाय डोनेशन अमाऊंट 55,000 रुपये इनर कॉलमला. ॲडजस्टमेंट आहे, स्टार केलेली आहे म्हणून इनर कॉलमला. पुढची अमाऊंट दिलेली आपल्या ॲडमिशन सुद्धा काय इन्कम आहे. डोनेशनच्या खाली एक लाईन सोडून द्यायचं आहे बाय ॲडमिशन फीज अमाऊंट 6,000 रुपये आउटर कॉलम. इथं आपली रिसिप्ट साईड पोस्टिंग करून झालेली आहे. पेमेंट साईड पहिला घटक आलेला इन्शुरन्सची अमाऊंट एक्सपेंडिचर साईडला टू इन्शुरन्स अमाऊंट 10,000 रुपये आउटर कॉलम. त्याच्यानंतर प्रिंटिंग अँड स्टेशनरी टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी अमाऊंट 4,000 रुपये आउटर कॉलम. त्याच्यानंतर बुक्स ॲसेट आहे आपली इन्व्हेस्टमेंटच्या खाली लिहायचं आहे बुक्सची अमाऊंट आहे 30,000 रुपये आउटर कॉलमला लिहायचे 30,000 रुपये. त्याच्यानंतर कम्प्युटर बुकच्या खाली कम्प्युटर ॲसेट साईडला कम्प्युटरची अमाऊंट आहे 60,000 रुपये. अमाऊंट आउटर कॉलमला लिहायची 60,000 रुपये. त्याच्यानंतर ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस त्याच्या नावातच खर्च आहे. प्रिंटिंग अँड स्टेशनरीच्या खाली लिहायचं आहे टू ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस अमाऊंट 4,000 रुपये.
आउटर कॉलम, त्याच्यानंतर फर्निचर ॲसेट आहे, कम्प्युटरच्या खाली ॲसेट साईडला लिहायचं आहे फर्निचर. अमाऊंट आउटर कॉलम लिहायचं आहे 62,000 रुपये. त्याच्यानंतर कॅशेड बँक ॲसेट साईडला, कॅशेड बँक अमाऊंट 5,250. इथं आपली पोस्टिंग पूर्णपणे करून झालेली आहे. आता पुढची स्टेप आपल्याला काय करायचं आहे, आपल्या ज्या काही ॲडजस्टमेंट आहेत ते आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. पहिली ॲडिशनल इन्फॉर्मेशन आपली सॉल्व्ह करून झालेली आहे. दुसरी ॲडिशनल इन्फॉर्मेशन आपल्याला डेप्रिशिएट मशिनरीवरती आपल्याला डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करायचं सांगितलेलं आहे. मग मशिनरीच्या खाली लिहायचं आहे लेस डेप्रिशिएशन 25,000च्या खाली लिहायचं आहे 2,500. 2,500च्या खाली आडवी रेष 25,000 मायनस 2,500 अमाऊंट बाहेर 22,500. मशिनरीवरती डेप्रिशिएशन मशिनरीची अमाऊंट कमी झाली एक्सपेंडिचर साईडला लिहायचं आहे टू डेप्रिशिएशन ऑन मशिनरी अमाऊंट आउटर कॉलमला लिहायचं आहे 2,500. इथं आपली सेकंड ॲडजस्टमेंट सॉल्व्ह झालेली आहे. त्याच्यानंतर तिसरी ॲडजस्टमेंट आपल्याला दिलेली आहे डोनेशन रिसीव्ह फॉर बिल्डिंग फंड. डोनेशनची ही जी अमाऊंट आहे ती आपल्याला काय झालेली आहे तर बिल्डिंग फंडसाठी रिसीव्ह केलेली आहे. इथनं लेस करायचं आहे लेस बिल्डिंग फंड 55,000च्या खाली यायचं आहे 55,000. 55,000च्या खाली आडवी रेष अमाऊंट बाहेर डॅश. त्याच्यानंतर सेकंड इफेक्ट बिल्डिंग फंडमध्ये ॲड डोनेशन 2,10,000च्या खाली लिहायचं आहे 55,000. 55,000च्या खाली आडवी रेष 2,10,000 प्लस 55,000 अमाऊंट बाहेर 2,65,000. पुढे 4 नंबरची ॲडजस्टमेंट आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर. आपल्याला 4,000 रुपयाचं जे काही सबस्क्रिप्शन होतं ते सबस्क्रिप्शन काय आहे आउटस्टँडिंग आहे. आउटस्टँडिंग काय करतात ॲड करतात सबस्क्रिप्शनमध्ये ॲड करायचं आहे ॲड आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 6,000 होतं. 6,000मध्ये 2,000 काय होतं मागच्या वर्षात 2,000चा हिशोब आपण या ठिकाणी केलेला आहे. ओके, आता अमाऊंट काय राहिली 4,000. 72,000च्या खाली यायचे 4,000 रुपये. त्याचा सेकंड इफेक्ट ॲसेट साईडला 2017-18चं जे काही आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आहे त्या 2,000च्या खाली यायचे 4,000 रुपये आणि दोघांची बेरीज द्यायची बाहेर 6,000 रुपये. इथं आपली 4 नंबरची ॲडजस्टमेंट पण सॉल्व्ह झालेली आहे. आता काही घटक आपले राहिलेले आहेत का ते चेक करायचे आहेत आणि बॅलन्सिंग करायचं आहे. सबस्क्रिप्शनची अमाऊंट राहिलेली 8,000 रुपये. सबस्क्रिप्शनची अमाऊंट 72,000मध्ये 8,000 सबस्क्रिप्शन काय होतं मागच्या वर्षाचं होतं. मागच्या वर्षाचं सबस्क्रिप्शन लेस करायचं आहे. सर्वात आधी 72,000 प्लस 4,000 76,000 इनर कॉलमला तिथंच. त्याच्यानंतर त्याच्या खाली लिहायचं आहे लेस फॉर 2016-17. 76,000च्या खाली यायचं 8,000. 8,000च्या खाली आडवी रेष 76 मायनस 8,000 अमाऊंट बाहेर 68,000. इथं आपला प्रॉब्लेम पूर्णपणे सॉल्व्ह करून झालेला आहे. सिंगल डबल लाईनमध्ये अकाउंट क्लोज करायचं आहे. इन्कम साईडची टोटल घ्यायची. इन्कम साईडची टोटल येते 74,000 रुपये आणि एक्सपेंडिचर साईडची टोटल येते 25,500. कोणती अमाऊंट मोठी आहे क्रेडिट साईडची 74,000 तिला बेस मानतो आपण
इन्कम साईडला लिहायचे 74,000, डेबिट साईडला लिहायचे 74,000. या 74,000 मधनं 25,500 मायनस करायचे, जो फरक येईल त्याला नाव द्यायचं टू सरप्लस. 74,000 मायनस 25,500 अमाऊंट 48,500. सरप्लस काय करतात, कॅपिटल फंडमध्ये ॲड करतात. कॅपिटल फंडमध्ये ॲड करायचं ॲड सरप्लस 1,72,250च्या खाली लिहायचं आहे 48,500. 48,500च्या खाली आडवी रेष, अमाऊंट बाहेर 2,20,750 रुपये. पुढे ही जी काय आपली ॲसेट साईड आहे, ही सुद्धा सिंगल डबल लाईनमध्ये क्लोज करायचं आहे आणि ॲसेट आणि लायबिलिटीची दोघं साईडची टोटल घ्यायची. या ठिकाणी ॲसेट आणि लायबिलिटीची टोटल 4,85,750, 4,85,750, 4,85,750, 4,85,750ने हे जे काही अकाउंट आहे हे काय होतंय, क्लोज होतोय. या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूया. अगदी सोपं आणि बेसिक असं उदाहरण होतं. परीक्षेमध्ये अशा पद्धतीची उदाहरणं येत असतात आणि तुम्हाला 10 पैकी 10 मार्क मिळवून देत असतात. याच्यासाठी मात्र अकाउंटच्या विषयासाठी विद्यार्थ्यांनी चांगल्यात चांगली जास्तीत जास्त प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करावा. प्रयत्न म्हणजेच काय, जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायचीच आहे. या ठिकाणी थांबूया. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला त्याची कमेंट करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्र मैत्रिणींपर्यंत व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.